नमस्कार. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. आपण फक्त साध्या चॅटबॉट्सबद्दल बोलणार नाहीये, तर त्याच्याही पुढे जाऊन कस्टम एआय ॲप्लिकेशन्स नेमके कसे बनतात ते समजून घेणार आहोत. ओके. चला तर मग सुरू करूया. आपण सगळ्यांनीच चॅट जीपीटी सारख्या टूल्सची कमाल बघितली आहे, बरोबर? पण खरी क्रांती, खरा बदल तो पडद्यामागे घडतोय. कारण एआय म्हणजे फक्त एक चॅट विंडो नाहीये. खरं तर आज एआयला मेडिकल, फायनान्स, बिझनेस अशा खास क्षेत्रांसाठी तयार केलं जातंय आणि यासाठी वापरला जातो तो डेटा जो इंटरनेटवर सहज उपलब्ध नाहीये. तो असतो त्या कंपनीचा किंवा संस्थेचा खाजगी डेटा. आणि मग इथे सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की डेव्हलपर्स असं एआय कसं बनवतात, ज्याला एखाद्या कंपनीची किंवा व्यक्तीची खाजगी माहिती कळते. हे बनवण्यासाठी नक्की काय लागतं? या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक इंजिन, जे या सगळ्या ॲप्लिकेशन्सना ताकद देतं. चला बघूया हे इंजिन आहे तरी काय आणि ते कसं काम करतं. तर हे इंजिन म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा LLM. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रचंड शक्तिशाली मेंदू आहे. याला इंटरनेटवरच्या अफाट डेटावर ट्रेन केलं जातं, ज्यामुळे तो माणसांसारखा लिहू शकतो, सारांश बनवू शकतो, अगदी कोडसुद्धा लिहू शकतो. आणि हा पण खूप महत्वाचा आहे. या इतक्या शक्तिशाली इंजिनला काही गंभीर मर्यादा आहेत. विचार करा, एक असा जिनियस ज्याला जगातलं सगळं माहितीये, पण फक्त एका विशिष्ट तारखेपर्यंतचं. त्याला ना आज काय घडतंय हे माहितीये, ना तो खाजगी फाईल्स बघू शकतो. आणि ही समस्या आपल्याला लगेच लक्षात येते. बघा, जर तुम्ही एका स्टँडर्ड LLMला विचारलं की नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपचा विजेता कोण, तर तो गोंधळून जाईल. का? कारण त्याचं जग, त्याचं ज्ञान सप्टेंबर 2021 मध्येच थांबलेलं आहे. आणि इथेच डेव्हलपर्ससमोर एक मोठं आव्हान उभं राहतं. एकीकडे हा इतका शक्तिशाली मेंदू आहे, पण तो एका बॉक्समध्ये बंद आहे. मग या बंदिस्त जगापासून तुटलेल्या मेंदूला खऱ्या जगाशी आणि खाजगी डेटाशी जोडायचं तरी कसं? याचं उत्तर आहे काही खास टूल्समध्ये. ही टूल्स LLMला अधिक सक्षम बनवतात, जणू काही त्याला सुपरपॉवर्स देतात. आणि हेच आहे आजच्या AI बिल्डर्सचं आधुनिक टूलकिट. आता हे स्लाइड बघा, किती छान प्रकारे समजावलंय. LLMच्या प्रत्येक मोठ्या समस्येवर एक खास टूल आहे. म्हणजे ज्ञान जुनं झालंय, त्यासाठी आहेत एजंट्स, जे एआयचे हात बनतात. खाजगी डेटा नाहीये, त्यासाठी आहेत वेक्टर डेटाबेस, जी एक प्रकारे बाहेरची मेमरी आहे. आणि या सगळ्यांना एकत्र जोडण्याचं काम करतं ऑर्केस्ट्रेशन नावाचं प्लंबिंग. चला एक एक करून बघूया. सगळ्यात आधी आहेत एजंट्स. आता एजंट्स म्हणजे काय? तर विचार करा की तुम्ही LLMला हात दिलेत, ज्याने तो वेगवेगळी साधनं वापरू शकतो. म्हणजे त्या स्पोर्ट्सच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एजंट गुगल सर्चसाठी API वापरू शकतो आणि ताजं उत्तर शोधून आणू शकतो. भारी आहे ना? ओके, आता खाजगी डेटाची समस्या. ही कशी सोडवायची? त्यासाठी डेव्हलपर्स वापरतात वेक्टर डेटाबेस. हे म्हणजे जणू काही एआयला एक खाजगी लायब्ररीज देण्यासारखं आहे. तुमच्या कंपनीचे सगळे डॉक्युमेंट्स किंवा एखादं विशिष्ट पुस्तक या लायब्ररीमध्ये ठेवलं जातं आणि एआय ते कधीही शोधू शकतं. आणि शेवटी ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र कोण आणतं, तर ते आहे ऑर्केस्ट्रेशन फ्रेमवर्क, जसं की LangChain. हे एका मास्टर कोऑर्डिनेटरसारखं काम करतं. म्हणजे हा तो प्लंबर आहे जो मेंदू, हात आणि बाह्य मेमरी या सगळ्यांना जोडून एक परफेक्ट चालणारी सिस्टीम बनवतो. ओके, थिअरीमध्ये तर हे सगळं खूपच भारी वाटतंय, पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं? चला एक खरं उदाहरण बघूया, जेणेकरून हे चित्र अजून स्पष्ट होईल. समजा आपल्याला डॉक्टरांसाठी एक एआय असिस्टंट बनवायचं आहे. त्याचं काम काय? तर एका विशिष्ट, खूप गुंतागुंतीच्या मेडिकल पुस्तकातून प्रश्नांची उत्तरं देणं. हे आपलं ध्येय आहे. ही प्रक्रिया कशी होते बघा, एकदम सोप्या स्टेप्समध्ये. स्टेप 1, सिस्टीम ते संपूर्ण मेडिकल पुस्तक म्हणजे ती PDF वाचते किंवा लोड करते. स्टेप 2, त्या पुस्तकातलं सगळं ज्ञान एका खास फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करून वेक्टर डेटाबेसमध्ये साठवलं जातं. स्टेप 3, मग लामा 2 सारखा एक शक्तिशाली LLM तर्क इंजिन म्हणून जोडला जातो. आणि शेवटची स्टेप 4, डॉक्टरांना प्रश्न विचारता यावेत यासाठी एक सोपी चॅट विंडो तयार केली जाते. आणि याचा परिणाम काय होतो? तर एक असं एआय तयार होतं जे अशा तज्ज्ञ ज्ञानावर आधारित उत्तरं देतं, ज्यावर त्याला मुळात कधी ट्रेनच केलं गेलं नव्हतं. म्हणजे तो चॅटबॉट फक्त इंटरनेटवरच्या जुन्या माहितीवर अवलंबून नाहीये, तो त्या मेडिकल पुस्तकातून योग्य भाग शोधतोय आणि LLMच्या मदतीने त्याचं विश्लेषण करून अचूक उत्तर तयार करतोय. हे खूपच पॉवरफुल आहे.
आणि हे उदाहरण आपल्याला फक्त एका ॲप्लिकेशनबद्दल नाही, तर AI डेव्हलपमेंटचं भविष्य कसं असणार आहे याबद्दल एक मोठी हिंट देतं. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? पहिली गोष्ट म्हणजे AI बनवणं आता लेगो ब्लॉक्स जोडण्यासारखं सोपं होत चाललंय. दुसरं म्हणजे आता तुम्हाला स्वतःचं AI बनवण्यासाठी प्रचंड मोठं मॉडेल तयार करायची गरज नाहीये. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भविष्य एकाच महाकाय AIचं नाही, तर अनेक छोट्या-छोट्या विशिष्ट कामांसाठी बनवलेल्या AIचं आहे. आणि याच मॉड्युलर दृष्टिकोनामुळे आज हजारो नवीन AI स्टार्टअप्स आणि नवनवीन फीचर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि शेवटी हाच विचार मनात येतो की आता जर एक कस्टम AI मेंदू बनवण्याची साधनं फक्त मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहिली नाहीत, तर पुढे काय? कोणत्या प्रकारची नवीन विशेष बुद्धिमत्ता तयार केली जाईल आणि त्या आपल्या कोणत्या अकल्पनीय समस्या सोडवतील? या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच मिळेल.